आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। माढा लोकसभेत निंबाळकर की मोहिते पाटील। माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडलं। 2019ला भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता। यावेळी म्हणजे 2024च्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। यामुळे भाजपामधील अंतर्गत कलह समोर आला आहे। माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते। मात्र 2019च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपाने मुसंडी मारली होती। रणजितसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीने माढाचा गड सर केला होता। मात्र आता या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे या मतदारसंघात भाजपामधून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असणं म्हणणं गाठी भेटी सुरू केल्या आहेत। तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे। आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज।